नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आता आपण मौजे आगळगाव तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली या ठिकाणी आपण भेट देणार आहोत। 1998 सालची 10वीत एकत्र लहान मुलं गुण्यागोविंदांना वावरलेले, पहिली ते 10वीपर्यंत शाळा एकत्र शिकलेले सगळे सवंगडी, लहानपणाच्या जुन्या आठवणींना आणखी उजाळा देणारे हे सगळे टीम, सगळ्या विद्यार्थी संख्या एकत्र, विद्यार्थी सगळे सवंगडी आणि शिक्षकांचं पण स्वागत त्यांनी करणार आहेत। प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांनी 1998ची बॅच एकत्र आली आणि कितीतरी वर्षांनी एकत्र आलेले सवंगडी किती आनंदाने नाचतायत आणि बागडतायत, किती वेगवेगळे गप्पा, वेगवेगळे अनुभव वेगवेगळे सांगतात। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रामध्ये हे आता सध्या सर्व्हिसला आहेत। लांबचे एकत्र सगळे आलेत आणि आजचा दिवस हा खरंच एक आनंदाचं पर्वणीच म्हणावे लागेल। दत्तात्रय निकम एक 1998 सालातील 10वीतला एक विद्यार्थी। नमस्कार, माझं नाव दत्तात्रय निकम आणि मी आता सध्या जॉन डियर ह्या MNC कंपनीमध्ये डेप्युटी मॅनेजर या पदावर कार्यरत आहे। आणि हे करत असताना आम्ही ह्या शाळेचं एवढं ऋण आहे की गेल्या 25 वर्षापासून 1998-99ची हनुमान विद्यालयाची बॅच आज एकत्र आलेली आहे। आणि इथं जर तुम्ही बघितलं तर हे सगळे माझे मित्र सवंगडी अतिशय कष्टात आज प्रगतिशील शेतकरी आहे, कोण इथं यांचे स्वतःचे आता शिक्षण संस्था आहेत, काही जण चांगल्या ठिकाणी आर्मीमध्ये, नेव्ही, एअरफोर्स अशा ठिकाणी कार्य करून आता देशसेवा करून इथं परतलेले आहेत। तर हे सगळे माझे मित्र 98-99 मध्ये जी काही परिस्थिती या गावात होती त्यावेळेला हे हनुमान विद्यालय चालू केल्यानंतर शेळके सर असतील, JR पाटील सर असतील, शिंदे सर असतील, यादव सर असतील, या सर्वांनी आम्हाला जडणघडण कशी करायची, समाजात वावरताना आपण काय बोललो पाहिजे, नेमकं काय केलं पाहिजे, हा पाया जो आमचा मजबूत केला तो ह्या शिक्षण संस्थेनं केला। ह्याचे एक ऋणी म्हणून आज आम्ही आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणी इथं एकत्र जमलेलो आहे। हा सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये आपला वाटा असला पाहिजे आणि आज आपण काय करतो, कोण कुठं आहे, त्या सगळ्यांच्या कौटुंबिक अडचणी काय आहेत, कुणाला कशी मदत हवी आहे। काही आमच्यातले मित्र असतील जे ब्रह्मदेव साळुंके असतील, लंगरपेठचे मनोज सूर्यवंशी असतील, आगळगावचे विनायक निक्कम असतील, हे आज आमच्या दुर्दैवानं हयात नाही आहेत, पण त्यांना एक त्यांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी आपल्याला काही करता येईल का, ही एक सद्भावना घेऊन सामाजिक कार्याची आवड असलेले इथे सगळेजण आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला हा कार्य पुढे न्यायचं आहे। आणि हा दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवणारा 98-99ची बॅच आहे। अतिशय उत्कृष्ट खेळाडू, तंत्रज्ञ, परत आपल्या विविध कार्यात प्रवीण असलेले आमचे सगळे मित्र आहेत आणि या सगळ्यांचा आज वेळ काढून, बहुमूल्य वेळ काढून गेले 3 वर्ष झाला आम्ही एकत्र आणतोय। आणि ह्यामध्ये मोलाचा वाटा आमचे अजित पाटील असतील, हमीद मुजावर असतील, रात्रंदिवस या मित्रांनी सगळ्यांना एकत्र केले। व्हॉट्सअप, फेसबुक ह्यामध्ये आमचे महाराष्ट्र पोलीस दलाचे विष्णू गावडे साहेब असतील, कुठेही कुणाला अडचण आली तर सगळ्यांना मदतीला धावून जाणारा असा आमचा मित्रवर्ग आहे। आत्ताच आपल्या नुकताच पहलगामला हल्ला झाला, त्याच्या सगळ्या शूरवीरांना आणि आपल्याबरोबर जे सवंगडी होते जसे की ब्रह्मदेव साळुंके, मनोज सूर्यवंशी, विनायक निक्कम, ते आता हयात नाहीत, आपल्यात नाही आहेत, तर 2 मिनिटं आपण सगळ्यांनी उभं राहून त्यांना स्तब्ध श्रद्धांजली द्यायची आहे। शिवरायांच्या पावनचरणी नमोनी आपला माथा शब्दांमधून आरंभूया सोहळ्याची ही गाथा। काम येते कार्य संपन्न होत आहे। चलो जलाए दीप वहाँ जहाँ अभी भी अंधेरा है। संस्कृती आहे आपली।
राष्ट्रगीत शोक कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. बोलो भारत माता की जय. भारत माता की जय. 25 वर्षानंतर आपण एकत्र आलोय. हा एक अनोखा सोहळा पार पाडण्यासाठी तुम्ही सर्वांनी इथं वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. सर्व रिटायर शिक्षक आणि आपण सर्व रिटायर विद्यार्थी आहात आणि आम्ही दोघं तिघ जण फक्त तुमच्यामध्ये लुडबुड करायला आलेलो आहोत. जर आजने अनेक अधिकारी या शाळेने घडवलेत याचा आम्हाला अभिमान वाटतो की मी या शाळेमध्ये काम करतोय. अनेक अधिकारी पदाधिकारी विविध उद्योजक आणि सुजाण नागरिक घडवायचं काम या शाळेने केलेलं आहे. असं आहे की आपल्याकडं आर्ट्सला जातात पण सायन्सला पण जातं पण कॉमर्सला कोण जात नाहीत. मला अकाउंट्स थोडंसं म्हणजे इंग्लिशमध्ये असं सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं इंग्लिशची भीती आहे. ॲक्च्युली हे मराठी लँग्वेज खूप क्रिटिकल आहे आपल्या ॲज कम्पेअर टू इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेज खूप इझी आहे. मग ते सुरुवात करत असताना आम्ही ज्यावेळेला एच बी पाटील सरांनी मला सांगितलं की तू घे अकाउंट्स थोडे मराठी सांगायचे. आम्ही इंग्लिश मराठीचं कॉम्बिनेशन करत करत 12वी केली. 10th तारखेला CA इज द बेटर. आमच्या ह्या कॉमर्स फील्डमध्ये अकाउंट्स फील्डमध्ये जर तुम्हाला कधी एनी टाईम कधी कुठल्या ह्याची गरज लागत असेल तुमच्या मुलांना गरज लागत असेल तर आमचं कवठेमहांकाळ ऑफिस आहेच आहे. माझ्या इनोव्हेशन सर्वांना मी बोलवणारच आहे. तुम्ही सर्वांनी यायचंच आहे. डिसेंबरमध्ये माझं एक बिल्डिंगचं ओपनिंग आहे ऑफिस आहे. प्लस मी रेस्टॉरंट पण क्रिएट करतो आहे कवठेमहांकाळमध्ये. एक क्लासी रेस्टॉरंट नाही आहे आपल्याकडं तर मी ते पण क्रिएट करतो. तर ह्याच्यासाठी मी कवठेमहांकाळमध्ये डिसेंबरमध्ये सर्वांना मी आमंत्रण देणार आहे. तुम्ही सर्वांनी यायचं आहे. हनुमंत माने सर फार सुंदर मार्गदर्शन पण आपल्या सगळ्यांना उपयोगाचंच होईल म्हटलं तर चालेल. सगळ्यांची मुलं अजून त्या फेजमध्ये आहेतच सध्या. कोणाला त्याचा तसाही उपयोग होईल. मी मुरलीधर जाधव. सध्या मी इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करतो आहे पुण्यामध्ये आणि त्यासोबत मी केंग अँड वॉटर हार्ट डिवाईसचा ॲडवायझर आहे पुणे जिल्ह्यामध्ये. आणि माझ्यासोबत 100 डॉक्टरची टीम ह्यामध्ये काम करते आणि मी माझ्या फॅमिलीमधलं 2 व्यक्ती त्या केंग अँड वॉटरच्या मुळे मी आज सिक्युअर केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त ज्याला आपले आर्थिक साक्षर व्हायचं आहे आर्थिक प्रगती करायची आहे त्यासाठी SIP आणि PMSच्या माध्यमातून मी त्यांना हेल्प करू शकतो. आज PMSच्या माध्यमातून मी एका व्यक्तीला 1 लाख इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या व्यक्तीला सरासरी 2 ते 2.5 लाख पर इयर गेन देऊ शकतो. असं आपल्या बँकेचं प्लॅन आहे. त्यामध्ये त्यांना मी हेल्प करू शकतो. माझे नाव रामचंद्र सदाशिव करांडे. जसं मी आता सध्या मी सर्व्हिसला आहे 15 मराठा लाईट इन्फंट्री ऑफिशियल माझा ॲड्रेस आणि मी सेटल आता पुण्यामध्ये आहे. जसं या गेटच्या आतमध्ये मी जेव्हा सकाळी आलो मला असं वाटलं की आज आपण 10वीमध्ये जसं आल्यानंतर जेव्हा गेटमध्ये एंट्री मारत होतो तसं काहीतरी मला फील झाल्यासारखं वाटलं. त्यानंतर आम्ही 12वीला गेलो. 12वीनंतर दादा तरी पण माझ्याबरोबर आम्ही दोघं बरोबरच 12वीपर्यंत कसं झालं. इथून 10वीमध्ये जाताना आम्हाला मेन प्रॉब्लेम काय असायचा त्यावेळी आर्ट आणि कॉमर्स सायन्स काय असतं हे सरळ सांगतो सर आम्हाला माहीत नव्हतं. आर्टमध्ये आम्ही त्यावेळी ॲडमिशन घ्यायचं त्यावेळी ॲडमिशन आम्ही कुठल्या तंत्रावरती घेतलं. आर्टमध्ये काय आर्ट म्हणजे कला आहे ना. तर कलामध्ये कोणत्या सर्व्हिस असतात सर. कलामध्ये आहे तर तुम्ही टीचर बनू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये जाऊ शकता. अशा भरपूर त्यांनी काय सांगितलं फॅसिलिटी सांगतात की ह्याच्यामध्ये गेल्यानंतर हे आहे. तर दादाचं माझं पांडुरंग माने तिघांनी आम्ही ॲडमिशन एक टायमाला बरोबर घेतलं. तर पांडुरंग माने आणि मी आम्हा दोघाला ए डिव्हिजनला ॲडमिशन भेटलं आणि दादाचं गेलं Cमध्ये. जो CA आहे आता त्याचं डिव्हिजन गेलं Cमध्ये. तर आम्ही त्याला दोघांनी रिक्वेस्ट केली अरे ठीक आहे CA आहे तर काय प्रॉब्लेम नाही आपण एकत्र करूया बोललं सर्व झालं. पण नाही म्हणला मला आता Cमध्ये नाहीच बसायचं. जर घेतलं तर Aमध्ये मी करणार नाहीतर मी आपली साईड चेंज करतोय. हे शेळके सरांनी जे रामाने सांगितलं ना शेळके सरांनी तुमचा दाखला काढणार आहेत ते मोहन जाधव बसलेत ना त्यांनी माझा दाखला ऑलरेडी काढला होता. मला इथं भेटल्यावर सांगितलं इथं या कोपऱ्यात भेटल्यावर सांगितलं तू दाखला काढलाय म्हणून. कारण आईचा मार होता म्हणून मी ह्याला आईला सांगितलं ह्याला सोडायला आलोय म्हणून. मी परत रिटर्न गेलो. परत गेल्यानंतर ना मागे आल्यानंतर ना तो मोहन जाधव मला म्हणतो तुझा दाखला काढलाय तर नाव काढलंय शाळेत. म्हणजे माझं सासर पण हेच माहेर पण हेच आहे काय सगळ्यांना माहीतच आहे.
आता काय म्हणजे आमच्या वेळेस जरा मार्गदर्शनाचा अभाव पडला आम्हाला. आता ही मुलं एवढी पुढे गेल्यात म्हटल्यानंतर आम्हाला जरा हे वाटते आपण पण असं झालं. ठीक आहे. काय मुलं माझी आता शिकतायत. मुलगीला 12वीला 65% पडले. AB दोन्ही ग्रुप ठेवलेले. मुलगा आर्मीचं ट्राय करतोय. मला एक मुलगा आहे. असं छोटे कुटुंब आहे सांगितलं ना. पण माझं गाव आहे. एक मुलगा एक मुलगी आहे. माझी 12वीला मुलगी आहे. तिला 70% मार्क पडलेले आहेत. मुलगा आत्ता 9वीला गेलेला आहे. आणि हे माझं माहेरघर आहे. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला बऱ्याच दिवसांनी माहेरी बोलल्याबद्दल त्याबद्दल तुमचे आभार आहेत. आणि आज बऱ्याच दिवसांनी आल्याबद्दल असं खूप फील होत आहे की माहेरी बऱ्याच दिवसांनी आलो आहे आम्ही. सगळ्यांची ओळख पण झालेली आहे. बऱ्यांचे चेहरे पण आठवत नाही आहेत. मला कोळ्यात दिलं आहे. मुंबईला असतो आम्ही. नवी मुंबई पनवेल नवी मुंबईला. आणि मला 3 मुलं आहेत. हे 2 मुली 1 मुलगा. मोठी मुलगी D.Pharm झालं आहे. आणि 2 नंबरच्या मुलगीचं लॅब टेक्निशियनचं झालं आहे. आणि मुलगा 12वी पास आहेत. जेवढ्या सगळ्यांना भेटून आनंद एवढा झाला आहे ना, त्याच्यासाठी रात्री आम्ही 12:30ला पोचलो आहे मुंबईतून. एवढा आजच्या दिवसाचा आनंद घेण्यासाठी रात्री 12:30ला इथं पोचलो आहे आम्ही. चला सगळ्यांचा. मला 2 मुलं आहेत. एक मोठा मुलगा माझा B.Pharmacyला आहे आणि लहान आहे तो 12वीमध्ये शिकत आहे सांगोल तालुक्यामध्ये. दोन्ही मला मुलंच आहेत. एवढं मी व्यक्त करते. थँक्यू. पण सध्या आता मी गोरेगाव रायगडमध्ये राहते. मला 2 मुली आहेत. दोघींची डिग्री झालेली आहे. इथं बरेच वर्षातून मी आले. जवळजवळ 25 ते 26 वर्ष झाले असते. नवीन चेहरे बघून बरं वाटलं. सर्व सरांना वगैरे पाहून. मला दिली आहे तासगावात. आणि माझी मुले मेकॅनिक इंजिनियर एक आहे. एक मुलगी BSNLमध्ये आहे. आणि 3रा मुलगा आहे तो आता इंग्लिश मिडियममध्ये शिकत आहे. आणि आमचा बिझनेस द्राक्षे बाग आणि ऊस आणि बागेची बेदाणे करणे हेच आहे. आम्ही शेतकरी आहोत. आमचे काही नाही. आम्ही सर्वांना बेदाणा देऊ ना. आम्ही काही नाही म्हणत नाही. पुढच्या वेळी येताना घेऊन येते. बेदाण्याचा बिझनेस फार चांगला असतो. त्यांनी बेदाण्यामध्ये प्रॉफिट फार होते. ऊसामध्ये पण होते. ऊस पण आमचा आहे. 6 एकर 10 एकर बाग आहे. बागेतून फार उत्पादन मिळते. बिझनेस हा स्वतःचा आहे आमचा बिझनेस. त्यामुळे आम्ही स्वतः कामगार लावून स्वतः करून घेतो. त्यामुळे आम्हाला ते परवडत असतं. हेच एवढं. आणि सर्व शिक्षकांनी एवढ्या कार्यक्रमाचा केल्याबद्दल माझा आणि हमीदने लताने मला फार आदरपूर्वक सांगितलं. अश्विनीने यावे हेच विनंती केली आणि त्यांचं मनपूर्वक आभार करते. थँक्यू. आता सध्या जाकापूरमध्ये राहते. या शाळेने आपल्याला भरपूर काय दिले. अगदी आपण जिवंत आहे तोपर्यंत लक्षात राहील इतकं प्रेम ह्या शाळेने दिले. इथून पुढे पुन्हा 10वीनंतर भरपूर शिकलो. परंतु असा प्रेम असं जिव्हाळा कधीच मिळाला नाही. आणि माझ्या आयुष्यात खरं म्हणजे मी नाना काकांचे खूप खूप आभारी आहे. कारण मी जे इथं उभे आहे ते त्यांच्यामुळेच मला कॉलेजला जायला मिळालं आणि पुढचं सगळं शिक्षण घ्यायला मिळालं. आणि नोकरी जरी नाही लागली तर म्हणजे आपल्या जीवनात निर्णय क्षमता ही शिक्षणामुळे येते आणि ते निर्णय घ्यायला मिळाले. एवढं बोलून सर्वप्रथम मी इथं उपस्थित असणारे सर्व शिक्षक मित्रमैत्रिणी यांच्या सर्वांचं मी आभार मानते. तर या शाळेतील शिक्षकांनी मला चांगला संस्कार दिल्यामुळे मी आज माझं स्वतःबद्दल काही करू शकले नसले तरी मी माझ्या मुलांना योग्य ते चांगलं मार्गदर्शन करते. आज माझी मुलगी आणि दिरांची आम्ही एकत्र कुटुंब पद्धती आहे. तर 2 मुलींना कम्प्युटर सायन्सला त्या इंजिनिअरिंगचं करतात आष्टा कॉलेज आणि RIT इस्लामपूर येथे. आणि मुलं 10वी 12वीला आहे. तर आम्ही सगळे एकत्र कुटुंब पद्धतीत शिक्षणाला अतिशय महत्त्व देऊन एक उज्ज्वल पिढी तयार करण्याचं स्वप्न पाहतो आहे. तर त्याबद्दल तुम्ही इथं सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. मिस्टर आर्मीमध्ये आहे. मी काही शिकले नाही. 9वीपर्यंत शिकलेली आहे. पण मी मुलगा माझा फर्स्ट आहे. MCA केले. मुलगीने BDS केले DY पाटीलला.
आणि मला रुपनर सरांचं खूप भीती वाटत होती पहिली. आता नाही घाबरणार. एवढंच बोलून धन्यवाद. आणि ह्या शाळेत आम्हाला खूप माया प्रेम मिळालं. ज्यावेळी आम्ही शाळेत येत होतो, पाऊस असला तर आम्हाला पाटील सरांनी स्वतः जीप गाडी करून आम्हाला शेळकेवाडीच्या मुलीसनी घरी पोहोचवले. कारण वड्यात पाणी असायचं, आम्हाला चालत जाता येत नव्हतं. त्यामुळे स्वतः त्यांनी घरची जीप आणून आम्हाला शेळकेवाडीपर्यंत आम्हाला 10-15 जणांना पोहोचवलं. मी आता सध्या पुण्यालाच राहते आणि मला 2 मुली 1 मुलगा आहे. मोठी मुलगी माझी MBA करते आणि CMS पण करते. आता जे त्यांनी मला जे सांगितलं ते माझी मुलगी म्हणजे बरोबर जे ते बोलतात तसं म्हणजे ॲक्युरेट सगळं तेच करते. तिला म्हणजे जॉबचा हे नाही आहे, तिला आता जॉबची ऑफर आली आहे, खरं ती म्हणती मला जॉब नाही करायचा. आणि आमचा सध्या बिझनेस पण ट्रान्सपोर्ट लाईन आहे. आमच्या मोठे टेलर आहेत घरी आणि तो ट्रान्सपोर्ट लाईन पण ती स्वतः सगळं हँडल करते. पप्पांना म्हणजे काहीच त्रास देत नाही, ती स्वतः हँडल करते. छोटी मुलगी इंजिनिअरिंग करते आणि मुलगा 12वीत आहे, तो आत्ता सध्या 12वीला गेला. आणि अजून मला यायचं म्हणून ना मी रात्री 1 वाजेपर्यंत माझ्या मिस्टरांना पण झोपून दिलं नाही. ते रात्री 1 वाजता आले. 25 वर्षानं सगळ्यांना शिक्षकांना बघून म्हणजे खूप आनंद होतोय. आणि जार पाटील सर, रुपनर सर म्हणजे जे विषय आम्हाला हार्ड होते, शिंदे सर, बीजगणित वगैरे आम्हाला जास्त हार्ड जायचं ना, त्यामुळं त्या शिक्षकांच्या पुढे आता सध्या आल्यावर आम्हाला म्हणजे थोडंसं हे होतंय. माझे मिस्टर मार्केट बेदांना इथे दिवाणजी म्हणून काम करत आहेत. मला सध्या 2 मुले आहेत. 1 मुलगी मोठी आहे, मुलगा लहान आहे. मुलगी डिप्लोमा करून डिग्री केली आहे, आता M फार्मसी करते मेडिकल. आणि मुलगा करतोय पोलीस भरती, आर्मी भरतीची ट्राय चालू आहे. बहादूरवाडीला अकॅडमीत त्याचा ट्राय चालू आहे. आणि चांगल्या प्रकारे मी घरीच असते, तरी पण मी घरी बसून रिलॅक्स नाही. माझा घर व्यवसाय म्हणजे मी ड्रोन पत्रवळी व्यवसाय आपलं म्हणजे आपली घरे बघून व्यवसाय मी करत आहे. आणि सर्वांना बघून मला आज खरंच मनापासून खूप आनंद झाला आहे. एवढंच की माझा एक जरी भाऊ आज इथे नाही याचं मला दुःख आहे. आणि माझ्या मैत्रिणी आणि सर्व माझे भाऊ एवढं सर्वांनी हे केलं ते मला आज खरंच मनापासून 25 वर्षात सर्वजण भेटले याचा आनंद मी घेण्यासाठी आले. आणि मला वेळातकडून वेळ अश्विनी पवारला मी फोन केला की जरा माझ्या सासूबाई म्हणजे आत्ता एक 8-10 दिवस वारले, त्यामुळे मी वेळाने येऊ शकेन पण मी हजर राहीन एवढंच मी बोलते आणि मी इथंच थांबते. सध्या आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. मला मंचावरील प्रत्येक व्यक्तीविषयी 2-2 शब्दात बोलायचे. अगदीच त्यामध्ये धायगोडे सर म्हटलं का अख्खा इतिहास उभा राहायचा, जालियनवाला बाग हत्याकांड पहिल्यांदा दिसायचं. त्यानंतर शिंदे सर आपले शेळके सरांकडे वळलं तर हिंदीमध्ये परत आणि तुझे 1 मार्क कुठे गेला, अर्धा मार्क कुठं गेला असं हक्कानं विचारणारे आमचे शेळके सर. आणि मला माझ्या दादानंतर माझ्या वडिलांनंतर कुणाची भीती वाटत असेल तर शेळके सरांची. अगदी गावात जरी कुठं दिसलं तर परत आणि शेळके सर म्हणजे माझे वडील पुढे उभारले तसं मला अगदी जाणवायचं. त्यानंतर शिंदे सर आम्हाला अगदीच बीजगणित फार सुंदर रीतीनं शिकवत होते. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि संतांची नगरी अशी ओळख असलेल्या या आगळगावमध्ये हनुमान विद्यालय आगळगाव या शैक्षणिक संस्थेमध्ये आपण शिक्षण घेतलं. आणि त्या शिक्षण घेत असताना या सर्वांनी आपल्याला खूप मार्गदर्शन केलं, यांनी आपल्याला घडवलं जन्मभूमीचे. आणि या मातीसंग आपली नाळ कशी जोडलेली असते एक छोटं उदाहरण सांगतो. मी 2007ला नवी मुंबई पोलीस दलात भरती झालो. तिथे 16 ते 17 वर्ष नोकरी केली. परंतु आमचा पोलिसांचा जॉब कार्यालयात कमी आणि रस्त्यावर जास्त असतो. तर रस्त्यावरती आम्ही जॉब करीत असताना मी नवी मुंबई या शहरात खूप चांगल्या शहरात होतो. तिथे साधीशी एखादी MH-10 पासिंग असलेली गाडी जरी दिसली तरी त्या गाडीकडे आपसूक नजर जायची. का तर ही आपल्या मायभूमीतली MH-10 पासिंगची गाडी आहे. आणि त्याच्यावर वळून बघायचं आम्ही की कोण आपल्या गावातला दिसतोय का, कोण तालुक्यातलं दिसतोय का, कोण ओळखीचं आहे का.
इतके त्या मायभूमीशी या मातीशी आपली नाळ जोडलेले घट्ट. गेट टुगेदर हे इयत्ता 10वीच्या बॅचचेच करतात बहुतांश ठिकाणी. तर ते का करतात? इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता 10वीपर्यंत सलग 10 वर्ष आपण एकत्रित राहिलेलो असतो. या बालसवंगड्यांशी मित्रमैत्रिणींशी आपली नाळ जोडलेली असते. आणि इयत्ता पहिली ज्यावेळेला आपण ॲडमिशन घेतो आणि 10वीपर्यंत येतो, हे आपलं बालवय आहे. ह्या बालवयात आपली जे नाळ घट्ट जोडली, मैत्रीची घट्ट होत्या, ती पुढे जाऊन प्रत्येकजण वेगवेगळ्या साईडला जरी गेला तर ते कोणालाही इतके दिवस एकत्र राहण्याचा योग मिळत नाही आणि इतकी घट्ट नाळ जोडली जात नाही. म्हणून इयत्ता पहिली ते 10वी एकत्रित आपण सलग 10 वर्ष केल्यामुळं इयत्ता 10वीच्या बॅचचे गेट टुगेदर बहुतांश साजरे होतात. घर सांभाळतो कोण? तर गृहिणी सांभाळतात. जर गृहिणीने जर जॉब केला, मी म्हणत नाही जॉबच्या विरोधात नाही आहे, मी जॉबच्या विरोधात नाही, करावा जॉब सांभाळता करा, जमत असेल तर करा. जर जमत नसेल तर मुलांनी काय करायचं? मुलं आई पण नाही, मुलं पण नाहीत, मग बेबी सिटिंगला पाठवा, इकडे पाठवा. त्याच्यात काही प्रगती होत नाही. मुलं व्यसनाला लागतात कारण आई वडिलाचं लक्ष नाही आहे. तर तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका किंवा असं वाटू नका की आम्ही गृहिणी आहेत. गृहिणीचा खूप मोठा संसारामध्ये खूप मोठा वाटा आहे. आम्ही फक्त पैसे आणून देणे ह्याच्या व्यतिरिक्त काही करत नाही. तुम्ही मुलांच्या शिक्षणावर वगैरे लक्ष द्या, कारण मुलांचं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. पैसे येतात जातात, हे करतात. जॉब पाहिजे नाही आहे, जॉब लागतो नाही लागतो, हे काही नाही आहे, पण शिक्षण कधी वाया जात नाही. आणि ज्यांना जमत आहे त्यांनी सोशल करा. मी राजकारण म्हणत नाही. आपण आज 25 वर्षानंतर एका ठिकाणी एकत्र भेटतोय, याचं खूप मोठं समाधान, खूप मोठा आनंद होतोय. याचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्या प्रत्येकाचं आधार कार्ड आहे की नाही, पण आपण आधार कार्ड जेव्हा काढायला जातो तेव्हा थंब आणि आपले आईज घेतलं जातं ना. याचा आज देशामध्ये आणि जगामध्ये 500 कोटी लोकसंख्या आहे, पण 500 कोटी लोकसंख्यामध्ये प्रत्येकाचे फिंगरप्रिंट्स आणि आई जे आहेत ते वेगळे आहेत. म्हणजे ह्या पृथ्वीवरती आपल्याला प्रत्येकाला काहीतरी वेगळं स्थान आहे, म्हणून आपल्याला निसर्गाने या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्यामुळं प्रत्येकाने स्वतःला ग्रेट समजलं पाहिजे. पहिला कुणीही कुणाला कमी न समजता प्रत्येकाने स्वतःला ग्रेट समजलं पाहिजे. तेव्हा आपण स्वतःचा आणि आपल्या परिवाराचा, किंबहुना आपल्या गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि आपल्या देशाचा विकास करू शकतो. आज माझं नाव दशरथ येदू माने. मी सध्या इचलकरंजीमध्ये स्थायिक आहे. माझी DY माने एज्युकेशन संस्था आहे. KG to PG सर्व प्रकारचं शिक्षण माझ्याकडे मिळतं. म्हणजे अगदी नर्सरीपासून इंजिनिअरिंग मेडिकलपर्यंत ऑल टाईप्स ऑफ एज्युकेशन माझ्याकडे मिळतं. त्याचबरोबर माझी स्पर्धा परीक्षा सेंटर आहे, MPSC UPSCचं सेंटर आहे, पोलीस भरती सेंटर आहे, आर्मी भरती सेंटर आहे. म्हणजे एज्युकेशन संदर्भात जे जे लागेल सर ते सर्वच्या सर्व माझ्याकडे आज मिळतंय. आणि मला अभिमान वाटतो की तुमच्यासारख्या गुरुजनांनी आम्हाला तेव्हा इतकं चांगले विचार आमच्यामध्ये पेरले गेले की त्याचं आज प्रकटीकरण कमीत कमी 6,000 वर्षाला 6,000 मुलांपर्यंत आम्ही पोहोचवतो. आज माझ्याकडे 6,000 मुलं शिकतात, याचा मला अभिमान आहे. तर आपल्या गावातली, आजूबाजूची, आपल्या म्हणजे परिचयातली, रिलेटिव्ह मधले जर कोण मुलं असतील ज्यांना MPSC करायची आहे, UPSC करायची आहे, पण त्यांना बुक्स मिळत नाहीत, त्यांना गाईडलाईन मिळत नाही, त्यांना क्लासेस प्रॉपर मिळत नाहीत, अशी सगळीच्या सगळी मुलं तुम्ही माझ्याकडे पाठवून द्या. 100% सर मी त्या मुलांचं भविष्य घडवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांची सगळीच्या सगळी जबाबदारी मी घेणार. म्हणजे त्याला दिल्लीला राहायचं असेल तर दिल्लीला राहायची, खायची, क्लासेसची सगळी सोय मी दिल्लीमध्ये करू शकतो आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये. फक्त माझं एकच टार्गेट असतं की त्या मुलानं तिथून पोस्ट घेऊनच रिटर्न परत यायचं. उपयोग करून तुम्ही मोठं झाला आणि पुढे ज्ञानालाच महत्त्व आहे. ज्ञान नसेल तर काय नाही. विद्याधनम सर्वधनम प्रधानम नावाचं एक संस्कृत सुभाषित आहे. नीट जरा ध्यान द्या. विद्याधनम सर्वधनम प्रधानम संस्कृतमध्ये. का नचोर हर्यम, त्याचं चोर हरण करू शकत नाही. एक नवरात भ्राचम, म्हणजे त्याच्यात भाऊबंधू वाटा मागू शकत नाहीत. मी एवढं शिकलो आणि एवढं द्या असं कोण म्हणत नाही. नच भारकारी, नच भारकारी, मी जे विद्याधन एवढं घेतलं, मी CA झालो किंवा आणि काही मोठं झालो तर त्याचा भार काही सांभाळावा लागत नाही. आणि शेवटला व्ययकृते वर्धते नित्यम. व्ययकृते म्हणजे व्यय करणे म्हणजे खर्च करणे. जर खर्च केलं तर ते वाढतं, असं ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाला कधी 2 नंबरचं स्थान द्यायचं नाही कोणी, त्याला 1च नंबरचं स्थान द्यायचं. काय पाहिजे तेवढी प्रगती आपली होत्या, त्याच्यात काही शंकाच नाही. फक्त 98-99च्या बॅचमध्ये विशेष
असं त्या काळामध्ये काही वाटत नव्हतं. पण आज सर्व भेटल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी काय काय साध्य केलं हे पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं. अशाच प्रकारे प्रत्येकाने जर प्रामाणिकपणे काम केलं, कष्ट केले, तर त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. अगदी बऱ्याच आत्ताच्या पिढीला असं वाटतंय की मी आज कष्ट केले, मला तासाभरात त्याचं फळ मिळायला पाहिजे. पण हे फळ कधी मिळेल हे सांगता येत नाही. त्याच्यासाठी वेळ यावी लागते आणि त्यामुळं प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलं तर यश हे नक्की मिळतं. इथून पुढं तुमच्या आयुष्यामध्ये असेच चांगले दिवस येत राहोत अशी सदिच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली ही जवळीकता वाढते, आपुलकी वाढते, प्रेम वाढतं, स्नेह वाढतो. अशा प्रकारे एकंदरीत हा स्नेह मेळावा तुम्ही इथं आयोजित केला. चांगल्या पद्धतीनं सर्वांनी या ठिकाणी आपली मनोगती व्यक्त केलीत. तुमच्या मुलांना भविष्यकाळामध्ये एक चांगल्या प्रकारचं जीवन जगता यावं अशा प्रकारची पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्हीही करा, व्हावी या दृष्टिकोनातून मी शुभेच्छा देतो. तुमचंही जीवन सुखी, समृद्धी, आरोग्यदायी व्हावं ही सदिच्छा व्यक्त करतो मी या ठिकाणी थांबतो. आज आपण गुरु शिष्य या नात्याच्या पुढं एक म्हातारपणाकडे झोपलेला एक तुमचा तरुण मित्र आणि तुम्ही यामध्ये तुमच्या आमच्या या संबंधाची वीण घट्ट करण्यासाठी आज इथे आलेलो आहोत. मित्रांनो, जवळजवळ 25 वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही 2-3 वर्ष झालं प्रयत्न करताय आणि तो शुभ दिन आज आपल्या आयुष्यामध्ये आला आहे. खरोखर अभिमान वाटते तुमचा. विद्यार्थी होता, दशरथसारखा विद्यार्थी कुठल्या कोपऱ्यात बसत होता, पण आज असं म्हणलं जातं गुरुला ज्यावेळेला कधी अभिमान वाटत असतो त्याचा चेहरा गुरुपेक्षा जर ज्या वेळेला मोठा होत असतो त्यावेळेला गुरुला त्याचा अभिमान वाटत असतो आणि गुरुला ती गुरुदक्षिणा मिळाल्यासारखी वाटते. आज हे सगळे चेहरे आमच्यापेक्षा इतके मोठे झालेले आहेत. खरोखर अभिमानानं मित्रांनो, मी जास्त काय म्हणणार, आता तुम्ही सजग आणि जबाबदार पालक आहात. त्या दृष्टिकोनातून मी 2 शब्द बोलणार आहे आणि मी थांबणार आहे. तुम्ही आज विद्यार्थी नाही, पालक आहात. तुमची मुलं आज शिकतायत. एक विनंती आहे तुम्हाला, तुम्ही तुमच्या मुलांचा कल कोणीकडे आहे तो ओळखा आणि मुलावर तुम्ही तुमची मतं लादू देऊ नका, त्यांच्यावर तुमचं म्हणणं लादू नका. आणि त्यांना एक विनंती करा, लक्ष ठेवा की आपली मुलं त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मनपूर्वक करतात की नाही. आणि हे जर तुम्ही पाळलं तर तुम्ही जग जिंकलं, तुमच्या मुलांनी जग जिंकलं. एवढं जरी तुमच्या मुलांनी केलं तर ते सेल्फ डिसिशन घ्यायला अगदी तयार असतात. त्यांच्या जीवनाचा निर्णय त्यांना घेऊ दे, त्यांच्या जीवनाचा निर्णय त्यांना घेऊ दे. एवढं पाळा आणि एवढी अपेक्षा तुमच्याकडून. आणि आणखी एक विशेष बाब बघा मित्रांनो, कसं असतंय की कोण कधी कुठला तारा कधी उगवेल चमकेल हे सांगता येत नाही. परवा मला निमंत्रण द्यायला आमचे दत्ताभाऊ आणि मिठू आले होते. मिठू आला होता. बोलता विषय निघाला की बटू हा मला वाटतं 6-7 वेळा परीक्षेला, बोर्डाच्या परीक्षेला बसला होता. नाही, मला सांगायचं आहे दुसरं सत्य, हे सत्य होतं. पण ह्या माणसानं चिकाट सोडला. माझ्यासारखं कोणतरी हसला असेल त्याच्यावर, ह्याची मग आधी बोर्डाला फुकटच पैसे घालवायला लागले म्हणून. पण त्याची चिकाट एवढी मोठी होती. 7व्या वेळेला का 8व्या वेळेला, 7व्या वेळेला तो पास झाला, 10वी पास झाला आणि आज ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे. मुलानं 10वी केली
आणि बापानं ग्रॅज्युएशन केलं. दोघा बाप लेखाचं माझ्या तुझं अभिनंदन. कारण आज सर्वांना तुम्हाला प्रत्येक भागातून एकत्रित करायचं आणि प्रत्येकाची आपापली मनोगत व्यक्त करायची, आपल्या सुखदुःखाची विचारांची देवाणघेवाण करायची, हे काही सोपं काम नाही. आज विलास कोळशे आमच्यात मला 1 का 2 वर्षच होता, कोळशे पाटील सोडून ना, हां, तर आज ते मला वाटतं 4-5 गाड्या असतील, आहेत का नाही. कुणाला कमी समजायचं नाही, कारण आज तुम्ही गृहिणी म्हटलं आम्ही कमी, अजिबात नाही. कारण आपलं मन कायम पॉझिटिव्ह ठेवायचं, कधीही आपल्या मनामध्ये निगेटिव्ह भावना आणायची नाही. कारण हे जाऊ द्याला आवाज भरपूर आहे. कारण या जीवनामध्ये शक्य नाही, अशक्य आहे असं काहीच नाही. मी करणार जिद्द आणि चिकाटी जर आपल्या मनामध्ये झाले तर आपण सर्व काही शक्य करू शकतो. तर इथून पुढं सुद्धा तुम्ही आपल्या जीवनामध्ये जे जे काही आपल्याला वाटत असेल हे मी करणारच, माझ्या मुलाकडून करून घेणारच, त्याच्यापुढे 1-2 पर्याय ठेवायचे. कारण एखादा पाडाचा आंबा जर पाडायचा असेल पहिल्याच दगडात एखाद्याला पडेल, नाहीतर आपण ती पडेपर्यंत दगड घालणारच पण पाडणारच. अशी जिद्द आणि चिकाटी आपली असली पाहिजे. आणि हे आपण आपल्या आता काय तुमच्यासाठी काही राहिलेलं नाही, फक्त आपण त्यांच्यासाठी, तुमच्या मुलांच्यासाठी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की तुम्ही त्यांच्यासाठी झटा आणि त्यांच्यासाठी प्रयत्न करा. आणि जसं तुमच्यावर जसे आम्ही संस्कार दिलेले आहेत तसेच तुम्ही इथून पुढे सुद्धा संस्कारित राहा एवढी परमेश्वर चरणाला प्रार्थना करतो. 25 वर्षातून सर्वांची भेट झाली आणि पुन्हा एकदा आणखीन उजळणी मिळाली, ओळख झाली, मोठे मोठे चेहरे बघायला मिळाले, बऱ्याच चेहऱ्यातून बदल झाला. तुम्ही केलेलं कष्ट, प्रयत्न कधी वाया जाणार नाहीत. आपल्या या शाळेत टेस्ट जर चालली प्रत्येक धड्याची, तर सगळी ग्राउंडवर मुलं बसवून आपण परीक्षा घ्यायचं. पण शेतकरी हा काही काळामध्ये पाठीमागं उत्तम शेतकरी होता, आतासुद्धा काही काळानंतर उत्तम शेतकरी होणार आहे. उत्तम शेती त्याला करता येणार आहे, उत्तम उद्योग करता येणार आहेत. गृहिणीसुद्धा घरामध्ये चांगले उद्योग करतायत, आपली पिढी घडवत आहेत. आणखीन विकास चांगला व्हावा एवढं मी बोलून थांबतो. यशसाठी टाळ्या. तुम्हाला उपदेश देण्याची माझी तर काही इच्छा नाही, कारण तुम्ही सगळे उपदेश इतरांना देण्यासारखे आता तुम्ही झालेले आहेत. त्यामुळं माझा एवढाच मला सल्ला राहील की सर्वांनी आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करावं, कर्तृत्व करावं आणि आपल्या मुलांनासुद्धा आयुष्यामध्ये चांगल्या स्तरापर्यंत पोचवण्याचं काम करावं, ही एक इच्छा माझी आपल्याला व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सर्व म्हणजे शिक्षक आणि माझे मित्रपरिवार इथं आला. मला हमीद या नावानं ओळखण्यापेक्षा सगळेजण बट्या नावानं ओळखतील. नाव माझं म्हणजे आज प्रत्येकजण मला बट्या या शब्दानं जर बोलवलं तर मला अजून पण वाटतं की हा माझा आपुलकीचा मित्र मला बोलवतो. आज आपुलकीचे सर मला बोलवतात, म्हणजे माझं मला कौतुक वाटतं आतनं की आयला सर मला आवाज देतात, माझे मित्र मला आवाज देतात. या सगळ्यांना जोडण्यासाठी विष्णू असू दे, दत्ता असू दे, विठ्ठल माने असू दे, राम करांडे असू दे, मजनू असू दे, ह्या लोकांनी खूप प्रयत्न केलेत सर एकत्र येण्यासाठी. या जवळजवळ 3-3.5 वर्ष झाले टीम काम करते. काय छोटे मोठे कार्यक्रम केले आम्ही, त्या कार्यक्रमात सरांना भेटलो, असं तसं झालं, सगळं झालं. शिक्षकांनी खरंच आम्हाला चांगलं घडवलं. घडवत असताना शिक्षकांना काही शिक्षकांची खूप आठवण येते. मला नलवड सरांची खूप आठवण येते. काय येते तर हिरवे हिरवे गार गालीचे, हरित रणाच्या मखमलीचे, त्या मखमलीवरती सुंदर फुलराणी खेळत होती. हे आम्हाला नलवड सरांनी शिकवलं. इफ यू कॅन कीप युअर हेड, तू जर तुझे डोके शांत ठेवलास तर तू काही घडू शकतोस. हे आम्हाला कदम सरांनी शिकवलं. JR पाटील सरांनी पण आम्हाला चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातला दुरावा यांनी कधीच दाखवून दिला नाही. शिक्षकाला जरी एखादा धपाटा मारला तर नंतर त्याच्या पाठीवरून हात फिरून जायचे जाताना. यादव सर मला कायम म्हणायचे, उठ बाळ तू पुढं बस. हा माझा नाही वीक पॉईंट नव्हता तो सरांचा वीक पॉईंट नव्हता, हे नंतर कळायला लागलं. नंतर समजायला की सरांचा तो वीक पॉईंट नव्हता, वीक पॉईंट माझा होता म्हणून मला सर पुढे बोलवतो.
तेच आज आमच्या मुलांना पण घडावं, शिक्षकांनी मुलांना आमच्या पुढं बोलवावं, त्याला काय नाही समजलं तर समजावून सांगावं, एकामेकाचे विचार चांगले घ्यावेत, एकामेकाला चांगले विचार सांगावेत, मित्रांनी जवळ यावं, मैत्रिणी त्यांच्या जवळ राहून एकामेकाचे सुखदुःख त्यांना सांगावेत. त्यांचा ग्रुप आहे त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये शेअर करावं, आमचा ग्रुप आहे आमच्या ग्रुपमध्ये शेअर करावं. सगळेजण इथं आला त्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांचे आभार. माझे नाव दत्तात्रय रंगराव साळुंके, शेळकेवाडी. मला एक मुलगी एक मुलगा आहे. मी आता शेतीच करतो. आणि शेळके सरांनी काय माझा लई शाळा येत नव्हतं म्हणताना मध्येच अर्ज फॉर्म भरला नाही. आम्ही पण भेट होतो सरांना त्यावेळेस शाळा यायला वगैरे राहायचं म्हणलं की दुसऱ्या दिवशी यायला. पण आता पण सरांची एवढं त्यांच्यावर कंट्रोल आहे. आणि मुलं जर नाही आली तर सर पण एवढं त्यांना म्हणजे बाबा विचारतात, घरी जर राहिले तर सांगतात त्यांना. हेच महत्त्वाचं आहे. आणि आता जे आमच्या वेळा जे शिक्षण मिळालं तेच आता इथून पुढं पण मिळतंय आणि मिळत राहावं हेच सर्वांना विचार. आम्ही ज्यावेळी गावात फिरत होतो इकडं तिकडं की आमचं कधी टेस्ट असायची, कधी अभ्यास केलेला नसायचा, शाळेत गेल्यानंतर मार मिळणार हे नक्की असायचं. मग कोणत्या शिक्षकाचा मार मिळणार आहे त्या दिवशी तास चुकून पळून जायचं किंवा असे काहीतरी पळवाट काढायचे. त्यावेळी शिक्षक आम्हाला कसे शोधायचे हे मी शेळके सरांचं उदाहरण सांगतो. की रात्रीची शाळा होती, रात्रीच आम्ही यायचं, तासाला येत होतो. आणि त्यावेळी आमच्या घरात एक आमच्या भावाने मुंबईतून TV आणलेला, पहिलाच TV. तो TV होता. त्यावेळी आम्ही तास बुडवून सगळेजण TV बघायला गेलो होतो. सगळेजण गेलो. त्यावेळी आम्हाला हेड शेळके सर तिथं शोधत शोधत आले. आणि आमचा मित्र मजनू दरवाजाच्या कडेलाच बसलेला होता. कारण घरात इतकी म्हणजे सगळेच आलेले होते. कोण आता सगळ्यांची नावं मी घेणार नाही, पण सगळेच हजर होते. सगळी मुलं गायब, शिक्षकच इथं होते. त्यावेळेस शेळके सर शोधत शोधत तिथंपर्यंत आले आणि दरवाजा वाजवला. मजू म्हणतो या जागा नाही पाठी मागून ये. हा विषय अलिप्लेला त्यावेळी मालिका चालू होती. त्यामुळे कारण घरात अक्षरशः बसायला जागा नव्हती. सगळे आम्ही 10वीचीच बॅचमेट बसलेलो. तर तशा पद्धतीचं काम आमच्या भावाची मुलं 2 आहेत इथं शाळेमध्ये आत्ता शिकतायत. ते गौंधरे सर अगदी अचूकपणे करतात. कारण तर दुधाच्या वेळी दूध घालायला गेले त्यावेळी गाडीतून फिरत होते ते लोक. त्यावेळी तुम्ही त्यांना त्यांचं पाठलाग करून पकडलं आणि आमच्या भावाला बोलले यांना शाळेत पाठवू नका, फक्त मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरून द्या. म्हणजे अशा पद्धतीच्या सूचना शिक्षकाकडून मिळतात. याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि असंच मिळत राहावं. आणि या शाळेत जेवढे शिक्षक येतील इथून पुढं त्यांची धास्ती विद्यार्थ्यांच्या मनात अशीच राहावी ही एक विनंती करून मी इथेच थांबतो. 10वीच्या फर्स्ट बॅचचा फर्स्ट विद्यार्थी असेल की आर्मीत जाणार. सगळ्यात पहिल्यांदा आर्मीत जाणारा 10वी नंतर 11वीत टेक्निकल कॉलेजला गेल्यानंतर आम्ही 3घं जायचं. दत्ता कदम, नामदेव जाधव आणि मी सायकलनं जायचं टेक्निकल कॉलेजला. मी प्रॅक्टिस करून आर्मीत गेलो. शाळेत जेव्हा होतो तेव्हा माझं हिथं लक्ष नसायचं. त्या ग्राउंडात कबड्डी आणि खो खो कुठं चालायचं एवढंच लक्ष असायचं. कधीच मी अभ्यास पाटील सर असताना पाटील सर बिन मला दालगावचे पाटील सर पाटील अभ्यास केला नाही केला. मी वाचायला उभा राहिलो. जेव्हा आमची शाळा आडाच्या पाठीमागं होते तेव्हा सरांनी सांगितलं अभ्यास करत नाही. आम्हाला बेंचवर उभा केलं तरी मी कधी अभ्यासाकडे म्हणजे लक्ष दिलं नाही. परत त्यानंतर 10वीत आणि 9वीतनं 10वीत गेल्यानंतर प्रकाश पडला की आपणाला काहीतरी करावं लागणार आहे. तेव्हा मी काय केलं, NB पाटील सरांच्या घरी जाऊन भूमितीचं लिवायला सुरू केलं. तेव्हापासून माझा अभ्यासाचा सुरुवात झाला. तेव्हा 10वी पास झालो. त्या दृष्टिकोनातून ते मार्गदर्शन करून मला तेच दिवस आठवतात आणि तेच मी मुलाला घडवलं. आता माझी मुलगी बिन आले कोल्हापूरमध्ये तारानारायण विद्यापीठमध्ये 90% मार्क घेऊन आले ते.
19 वर्ष सर्व्हिस करून आर्मीतून रिटायर झालो आहे BAG सेंटरमधून. मी बॉम्बे इंजिनियरला भरती झालेलो होतो आणि आमची जवळजवळ आता 3री पिढी आर्मीतच चाललेली आहे. कारण आता 2 पुतणी माझे आर्मीत गेलेले आहेत. माझं जे एक्सपायर भाऊ संजय दादासो पाटील झालेला आहे, त्याची दोन्ही मुलं आर्मीत जॉईन झालेले आहेत आता. आणि पहिल्यापासून घरातनं फक्त आमचे ध्येय आहे फक्त आर्मीत. बाकी काय बिझनेस जॉब्स आणि काय राजकारण काहीच नाही, फक्त देश एवढंच फक्त आमचं काम आहे. आणि आता सगळे आपण एवढ्या 25 वर्षानंतर भेटलो येतं आणि मला फक्त तेच ध्यान आहे की फक्त आर्मी आणि बेस्ट म्हणजे आर्मीच आहे. कारण त्याचं काय आहे, कुणाचं राजकारण नाही, कुठला बांध नाही, कुठला कोपरा नाही, काही नाही. माझे नाव राजाराम भगवान पाटील. आपले पाणुतात्या ज्यांनी आपल्या दुष्काळग्रस्त भागात या एक वटवृक्ष लावला इथं आणि हा वटवृक्ष मोठं करण्याचे काम आपले शेळके सर आणि बाकी शिक्षक वर्ग यांनी केलं. आणि या वटवृक्षाच्या शाळेमध्ये आपण एक छोटी छोटी मुलं होतो की त्यावेळेस चप्पल कपडे हे जास्त नव्हतं, कारण त्याची महागाई होती. आपल्या इथं पाणी जास्त नव्हतं, आपल्या पालकांना त्याचा त्रास होता. त्यातून आपण या शाळेमध्ये आलो. शिक्षक वर्गाने आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे बाकी शाळेंच्या पेक्षा एकदम चांगलं शिक्षण मिळालं आपल्याला. इथं भौतिक सुविधाही भरपूर होत्या. त्या काळात ज्या भौतिक सुविधा आहेत त्या आत्ता सध्या त्याच आहेत आपल्या हायस्कूलमध्ये. म्हणजे त्या काळामध्ये तात्यांनी ज्या आपल्याला सुविधा दिल्या ह्या म्हणजे आपण विचार करू शकत नाही, याच्या पलीकडच्या ज्या होत्या. म्हणजे त्यांची विचारसरणी की आपल्या गावातली मुलं शिकावी, ती पुढं जावी, ती ते थोर लोक होऊन गेले आपल्यात. त्यांना एक आपण सर्वांनी मिळून अभिवादन करूया. ते सध्या आपल्यात नाहीत. आता जर मी बघितलं तर सध्या वयाच्या 18 वर्षी आर्मी जॉईन केली. आर्मीमधून आल्यानंतर इथं बऱ्याच उद्योगामधून याच्यामधून गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी मी प्रवास केला. तर त्या प्रवासामध्ये मला हे जाणवलं की प्रत्येक क्षेत्रात आपले मित्र झाले, पण जे आपले 10वीपर्यंतचे मित्र आहेत यांची जी अटॅचमेंट आहे कुठंच भेटली नाही. आज मी सध्या एका कंपनीमध्ये कृषी सल्लागार म्हणून काम करतोय, तिथंही माझे मित्र आहेत. थोडंसं कंस्ट्रक्शन लाईनमध्ये मी काम केलं, तिथंही माझे मित्र आहेत. पण जी 10वीच्या मित्रांची आपुलकी आहे ही कुठं भेटणार पण नाही आहे. आमचे शिक्षक लोक सुद्धा ते इंग्रजी त्या मापाचं त्यांना शिकवलं गेलं होतं पहिल्या काळामध्ये. आता कसं इंग्लिश भरपूर स्टेजला गेलेलं आहे, पुढल्या स्टेजला गेलेलं आहे. आणि आपला भाग ग्रामीण असल्यामुळं आमच्या शिक्षक लोकांना सुद्धा मी त्यावेळी इंग्रजी जास्त भेटलेलं नाही. आता त्या मापात सगळं भेटायला लागल्या, सुविधा भेटायला लागल्यात आपल्याला. आणि माझं सर्व आपल्या मित्रमैत्रिणींना एक म्हणणं आहे की आता आपल्यातले काही मित्रमैत्रिणी सक्सेस झाले नाहीत जास्त. मी त्यांना वाटतं की आम्ही सक्सेस झालो नाही, तसं काही नाही. आता मी 10वी शाळा शिकला, पण माझी बायको पुन्हा युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट आहे. अहमद अलीने सांगितलं आपल्या माझे पूर्ण मेसेज जे आहे ते पूर्ण मुलांचं शिक्षणाचं बघतात. आता माझी मुलगी 12वीला आपल्या PVP कॉलेजला शिकते. 10वीमध्ये ते तिच्या हायस्कूलमध्ये टॉप केला. आता गेल्या वर्षी 11वीला तिने पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये 15वी-16वीच्या मुलींच्या बरोबर कॉम्पिटिशन करून 2nd नंबर घेतला लंगरपेठचा. पण अजून बऱ्याच मुलींना माहीत नाही मी लंगरपेठचा आहे. एवढं मला आगळगावनं प्रेम दिलं. मुलींना माहेर असतं आगळगावचं, तसं माझं एक माहेर आहे आगळगाव इथं. त्यामुळे इथं आलं मी आम्हाला घरी जावं वाटत नाही. आगळगावमध्ये जर मी एका गल्लीत शिरलो तर वरल्या घरीच असतो मला 3 तास जातात, कारण प्रत्येक जण भेटतो, विचारतो अरे तू कुठे आहे सध्या, काय करतोस काय नाही. म्हणजे माझ्या गावापेक्षा मला अटॅचमेंट आगळगावची जास्त आहे. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. पण गंधर सर तुम्ही ज्या तळमळीनं मगाशी आम्हाला सांगितलं तर आम्हालाही ती तळमळ आहे आणि त्याच तळमळीनं शाळेतील पुढील अधिकारी घडण्यासाठी आमच्या बरेच सहकाऱ्यांची मित्रांची मुलं इथं आहेत, त्यांचं भविष्य घडवण्यासाठी जी काही मदत लागेल ती करण्यासाठी आम्ही सदैव इथं उपस्थित आहे. तुम्ही कधीही 24 तास 365 दिवस आम्हाला कॉल करा, आम्ही तुमच्यासाठी नेहमी फ्री असेल. आणि तुम्हाला काही मदत लागली, पुण्याला असेल, पोलीस स्टेशनचं काम असेल, दत्ता आहे जसं म्हटला, विष्णू गावडेंनी जसं फायदा उठवलाय तर सगळ्यांचा आपण फायदा उठवून सत्कार्यासाठी तो मार्गी लावला. एवढंच मी सांगतो. हे गुरुजन आहेत आणि या गुरुजनांसाठी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि या हनुमान विद्यालयामध्ये हनुमानाच्या नावातच आहे बल बुद्धी आणि विद्या, ते देऊन आम्हाला बळकटी दिली आणि हे कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्यासाठी जे संस्कार दिले त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे. आणि या मित्रमैत्रिणींच्या वतीनं तुमचे आभार व्यक्त करतो आणि तुमचे संस्कार कायम आम्हाला लाभोत हीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी हमीद मुजावरचा तर आपण सत्कार घेतला, मुलींचा पण घेतला, पण हे सोपं नाहीये. बरेच जण आता त्या ताईंनी सांगितलं मी मुंबईवरून आले, पहाटे 1 वाजता आले, परत 4ला उठून इथं आले, नाश्ता पण केला नाही. ही जी ओढ आहे निकम साहेब
त्यानंतर विष्णू गावडे साहेब यांनी खेळाच्या साहित्याचं जे काही असेल लागेल यासाठी त्यांनी बोला म्हणले तेही ते द्यायला तयार झाले. जिल्हा परिषद सदस्य बनावे ही इच्छा